हॅलो नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता इथं आमची गणपती बाप्पांची स्थापना करून झालेली, आरती करून घेतली. तर असं थोडंसं डेकोरेशन, म्हणजे आता गौराई पण असतात, त्यामुळे गौरी गणपतीचं दोन्हीचं मिळून असं डेकोरेशन. आता इथं स्टँड आहे, त्यावरती साड्यांपासूनच असं बनवलं आहे. खाली पण हे वरती पण त्या पाठीमागं पण साड्याच लावलेल्या आहेत. तर आज सकाळीच केलं, रात्री काही केलं नव्हतं. सकाळी परत सगळी कामं आवरल्यानंतर मग हे करायला घेतलं. आणि सोफा जो आहे तो इकडच्या साईडचा इकडं सारला टी व्हीच्या बाजूला. आणि बाप्पांचं तोंड कसं पूर्वेकडं असावं, पूर्व पश्चिम दिशा चांगली राहते, तर मग पूर्वेकडे तोंड येईल अशा पद्धतीने हे स्टँड लावून घेतलेलं आहे. आणि छान अशी बाप्पांची स्थापना आज करून झालेले. तर हे पाठीमागं पण साड्याच लावलेल्या आहेत. आणि जे काही घरात थोडंफार साहित्य होतं त्यापासून हे घरच्या घरीच बनवलं आहे. पाठीमागं जे फुलांचा आहे तो फोम होता, त्याला अशी सुट्टी फुलं मिळतात बघा, ती लावून घेतलेली आहेत. आणि साधारणतः इथं ना आज जान्हवीनं हे ह्याचं चॉकलेट मोदक बनवलेलं आहेत. थोडी कोका पावडर, मिल्क पावडर आणि क्रीम बिस्किट, बर्बन बिस्किटपासून तिनं आज बनवलेले आहेत मोदक बाप्पांसाठी. तर अशी फुलांचीच रांगोळी काढलेली. आता घरात रांगोळी काढली तर ती राहणार नाही म्हणलं, तर पटकन होते म्हणून ही अशी फुलांची. आणि बाप्पांच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागतं तर त्याची सगळी अगोदर तयारी करून घेतली, मग पूजा करायला बरं पडतं. आता इथं पण ना पाटावरती वस्त्र टाकलेलं आहे आणि त्यावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. समयात तेल घालून इथं ठेवलेले आहेत. धूप पण इथं ठेवलेलं आहे, म्हणजे जी सगळी अगोदरची तयारी असते. कलश, मग कलशामध्ये पण हळदी कुंकू, अक्षता, फूल, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे. आता ही सकाळची देवपूजासुद्धा झालेली आहे. त्याचसोबत आजसुद्धा हळदीचं लेपन केलेलं आहे, कारण आजचा दिवस पण तेवढाच खास आणि स्पेशल आहे. आणि थोडीशी फुलांची बाहेर पण रांगोळी काढलेली आणि खाली थोडीशी रांगोळी काढून बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त स्थापना करायची आहे. तर बाहेर वारं होतं त्यामुळं तिथं ओवळता आलं नाही, मग थोडंसं उंबऱ्याजवळच ओवळलं. थोडंसं तिथंच ओवळायचं होतं, पण वाऱ्यानं आरती राहणार नव्हती, मग आरती गेली तर आपण कसं ओवळणार म्हणून. तर अशा पद्धतीने बाप्पांला गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पांचं स्वागत झालेलं आहे. सुरुवातीला देवघर दाखवलं त्यांना आणि आपलं घर दाखवावं असं म्हणतात. किचन वगैरे दाखवून आणलं आणि परत इथं बाप्पांची मूर्ती जिथं तांदूळ वगैरे टाकून ठेवलेलं होतं तिथं ठेवलेले. आता ओम पाठीमागच मंदिर आहे, तिथं गणपती मंडळाचा बसवायचा होता, तर तो गणपती आणण्यासाठी ओम गेलेला होता, तो आलाच नव्हता. मग तो नव्हताच, आमची पूजा झाल्यावरच तो आला. तर मुलांना कसं ती बाहेर, त्यांना घरातल्यापेक्षा बाहेरच्या गणपतीचं करायला आवडतं आणि त्याचा थोडा इंटरेस्ट राहतो, तर त्यामुळे त्याचं सकाळपासून तिकडंच चालू आहे. घरात तुम्हाला कसं करायचं आहे तसं करा असं त्याचं मग थोडंसं त्यानं करू लागितलं इथं, पण नंतर तो गेला. तर अगोदर दिवा लावून घेतला, दिव्याची पूजा केली, हळदी कुंकू, फूल, अक्षता लावून, म्हणजे ह्या समयी लावलेल्या आहेत. तर बाप्पांची मूर्ती अशी छोटीशीच होती, जास्त मोठी पण नाही, मीडियम साईजची मूर्ती. कशी आपल्याला व्यवस्थित आणता यावी अशी असावी म्हणतात. 1-1.5 फूट एवढीच घरात जी आपण स्थापना करतो त्याची मूर्ती असावी. तर कलशाला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून कलश पूजन केलं अगोदर. आणि ज्या अक्षता आहेत त्यातच हळदी कुंकू टाकून मिक्स करून ठेवले, म्हणजे त्या पूजेमध्ये आपल्याला वापरायला बरं पडतं. दिव्यांचं पूजन करून घेतलं, नंतर कलश पूजन करून घेतलं आणि इथं आता बसून म्हटलं पूजा करावी. आता सुरुवातीला आचमन करून घेतलं. ओम केशवायन महा, ओम नारायण महा, ओम माधवायन महा आणि ओम गोविंदायन महा म्हणत हे पाणी तामणामध्ये सोडलं. तर ही क्रिया 2 वेळा केली. आणि नंतर इथं हातामध्ये आता आपण कोणतीही पूजा करतो त्या अगोदर संकल्प करायचा असतो, तर संकल्प केला. 2 पळ्या पाणी घेतलं, हळदी कुंकू, अक्षता, फूल घेऊन. तर आता आपला जो कोणता संकल्प आहे तो आपल्याला विष्णूंचं स्मरण करून करायचा असतो. आपल्या म्हणजे
तर आजचा दिवस सांगायचा आणि वेळ सांगायची आणि आपलं गोत्रसुद्धा माहीत असेल तर सांगून संकल्प करायचा असतो. आता जी तुमची कोणती इच्छा असेल तर ती इथं तुम्ही सांगू शकता किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी अशी प्रार्थनासुद्धा आपण इथं करू शकतो. नंतर इथं आता छोटी मूर्ती आहे ती घेतलेली, थोड्याशा अक्षता टाकल्या आणि इथं ओम श्री गणेशाय महा, ओम गणपती महा म्हणत तिथं बाप्पांना अभिषेक घालून घेतला. 5 वेळा स्वच्छ पाण्याने, 5 वेळा पंचामृताने आणि 5 वेळा परत स्वच्छ पाण्याने. छोटी मूर्ती नसेल, आता एवढ्या मोठ्या मूर्तीला आपण अभिषेक घालू शकत नाही, त्यामुळं सुपारी किंवा आपल्या घरात जी कोणती छोटीशी मूर्ती असेल म्हणजे देवघरातली ती इथं आपण घेऊ शकतो. आपल्याला नाही काय जमलं तर ओम श्री गणेशाय महा एवढं म्हटलं तरी चालतं. आणि नंतर शेवटी पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता घेतल्या, हळदी कुंकू आणि फूल घेऊन आपल्याला हे असं बाप्पांना स्नान घालायचं आहे. तर सकाळी डेकोरेशन करतानाचा थोडासा व्हिडिओ घेतलेला होता मी, पण यामध्ये आज फक्त इथं पूजेचाच ॲड करते, तो नंतर कधीतरी ॲड करेन. तर बाप्पांची मूर्ती नंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून आणि पुसून घेतली. तर इथं विड्याचं जोडपान ठेवलेलं आहे, यावरती हे थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि बाप्पांची मूर्ती त्यावरती ठेवलेली आहे. तर बाप्पांना सुरुवातीला अष्टगंध लावला, हळदी कुंकू लावून चंदन आहे, चंदन लावला, नंतर हळदी कुंकू लावलं. आणि आता ह्या मूर्तीवरती पण आपल्याला सुरुवातीला पाण्याने अभिषेक केला, नंतर पंचामृताने अभिषेक केला आणि नंतर चंदन आणि इथं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. नंतर अक्षता अर्पण केल्या. नंतर आता बाप्पांचं जे काही आपल्याला जानवं आहे ते उजव्या हातातून अशा पद्धतीने घालून घेतलं, उजव्या हातातून डाव्या खांद्यावरती असं. नंतर वस्त्रमाळ बनवलेली होती ती पण अर्पण केली आणि हार आणलेला होता तो. बाप्पांना इथं दुर्वा आणि आघाडा हे पण अर्पण केलं. नंतर आता बाप्पांच्या हृदयावरती आपला उजवा हात ठेवायचा आणि डावा हात आपल्या हृदयावरती ठेवून आपण आपल्या हृदयातील प्राण बाप्पांमध्ये येऊ देत अशी प्रार्थना करायची. आणि म्हणजेच प्राण प्रतिष्ठा, म्हणजे आपण बाजारात आणतो तेव्हा ती नुसती मूर्ती असते, त्यामध्ये प्राण येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. आणि आता समजायचं आहे बाप्पांमध्ये प्राण आलेले आहेत, म्हणजेच बाप्पांची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. नंतर थोड्याशा दुर्वा तुपामध्ये बुडवून बाप्पांच्या नेत्रांना, हाताला, पायाला आणि पोटाला लावलेले आहेत. तर इथं गुळ खोबऱ्याचा पण नैवेद्य दाखवला, नैवेद्याच्या खाली पाणी चौकोन करूनच ठेवलेलं आहे मी. आणि हे जान्हवीनं बनवलेले होते आजचे चॉकलेट मोदक बाप्पांसाठी. आणि नंतर फळं पण जी काय घरात होती ती इथं ठेवलेली आहेत. आणि आता सगळ्यांना तिनं हे लावून घेतलं, नाम लावला, हळदी कुंकू लावला आम्हाला पण. नंतर मग सगळ्यांनी मिळून इथं आरती केली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुझी